आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। डोंबिवलीतील श्री राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्री जगन्नाथ यांचं आगमन झालं। या प्रसंगी आयोजित भव्य रथयात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सहभागी झाले। हजारो भाविकांनी जय जगन्नाथचा जयघोष केला। नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 मध्ये महाराष्ट्रानं सुमारे 54 गुणांसह देशात दुसरं स्थान पटकावले। या निमित्तानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केले। नागपुरातील एलईडी चौकात भीषण अपघात झाला। बस आणि टेम्पोची धडक झाली। टेम्पो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर उलटला। एका वृद्धाचा यात मृत्यू झालाय, 2 जखमी आहेत। सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। निरीक्षणासाठी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। स्वतः अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगद्वारे ही माहिती दिली। भिवंडी पालिकेसमोर स्थानिकांनी आंदोलन केलं। ज्या महानगरपालिका अधिकाऱ्यांनी अनधिकृत कारवाई केली, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत अधिकारांचा गैरवापर केला, त्यांच्या निलंबनाची मागणी आंदोलकांनी केली। जालन्यात उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा संघर्ष मोर्चा काढण्यात आला। जबरदस्तीने उपवर्गीकरण करत असाल तर फडणवीसांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा अनंतराज आंबेडकरांनी दिला। मुंबईच्या कुलाबा परिसरात अजित पवारांच्या जयंतीनिमित्त छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असून पुढील 7 दिवस राज्यभरात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल। डबेवाल्यांच्या मासिक पगारात 200 रुपये वाढ करण्यात आली आहे। वाढत्या महागाईमुळे पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची संघटनेची माहिती आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी इथं सीजेपीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं।